नमस्कार. मराठी रोहिणी किचन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते. तर माझ्या प्रत्येक सुगरणीला स्वयंपाकघरात उपयोगी येतील व रोजचा स्वयंपाक अतिशय स्वादिष्ट व रुचकर असा होण्यासाठी खास किचन टिप आज आपण बघणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. प्रत्येक सुगरणीसाठी टिप नंबर 1. स्वयंपाकघरात किंवा आपल्या किचनमध्ये पाऊल टाकलं की प्रत्येक सुगरणीला व गृहिणीला पडणारा प्रश्न तो म्हणजे भाजीला काय करू. तर प्रत्येक सुगरणीच्या व गृहिणीच्या उपयोगात येईल अशी ही खास टीप आहे. आवडली तर प्रत्येकीने एक लाईक नक्की करा. जर तुम्हाला आठवडाभराचे टिफिनचे टेन्शन कमी करायचं असेल तर किंवा कमी व्हावे यासाठी ही खास टीप. तर रविवारी आठवडाभरासाठी लागणाऱ्या भाज्या एखाद्या वही किंवा डायरीमध्ये तुम्ही त्या नोट करून ठेवाव्यात व त्याप्रमाणे तुमच्या जवळच्या मार्केटमध्ये किंवा बाजारातून त्या भाज्या आणून ठेवाव्यात. यामुळे रोज भाजीला काय करू याचं प्रत्येक सुगरणीला किंवा गृहिणीला जे टेन्शन येतं यासाठी शोधाशोध होत नाही किंवा होणार नाही व आपण क्रमाक्रमाने दररोज भाज्या सहज बनवू शकतो. तर आठवडाभरासाठी टिफिन देण्यासाठी ही टीप ट्राय करू शकता. टीप नंबर 2. तीच खीर खाऊन जर तुम्ही कंटाळला असाल तर आपण एक वेगळ्या टेस्टची किंवा चवीची खसखशीची खीर बनवू शकतो. तर खसखशीची खीर बनवताना त्यात शिळे दूध वापरू नये. तर खसखशीची खीर बनवताना नेहमी त्यामध्ये ताजे दूध वापरावे. पण जर शिळे दूध तुम्ही वापरले तर खीर खराब होण्याची शक्यता असते. यासाठी खीर बनवताना तुम्ही ही टीप नक्की फॉलो करा. टीप नंबर 3. उन्हाळ्याचे दिवस चालू झालेले आहेत. बाहेर भरपूर प्रमाणात ऊन पडत आहे. त्यामुळे पोटाला थंडावा देणारी कुल्फी जर तुम्ही घरी बनवत असाल तर कुल्फी बनवण्यासाठी दूध आटवताना त्यामध्ये थोडीशी खसखस वाटून घालावी. यामुळे दूध लवकर दाट होईल. तर कुल्फी बनवताना तुम्ही ही टीप नक्की फॉलो करा व टीप आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. टीप नंबर 4. श्रीखंड जास्त फसफसू नये यासाठी चक्का पेटून झाल्यावर श्रीखंडसाठी लागणारी साखर थोड्या दुधात विरघळून मग चक्क्यामध्ये मिक्स करावी. तर श्रीखंड जास्त फसफसू नये यासाठी ही टीप ट्राय करू शकता. टीप नंबर 5. गावरान पद्धतीनं वांग्याचं भरीत बनवत असाल तर वांग्याचं भरीत अधिक टेस्टी व चवदार असं लागण्यासाठी किंवा होण्यासाठी वांग्याचं भरीत बनवताना त्यामध्ये थोडीशी कांद्याची पात घालावी. यामुळे भरीताला खूप छान अशी चव येते. अत्यंत फायद्याची व महत्त्वाची टीप नंबर 6. पॅकेटचे दूध आणल्यावर ते लगेच पातेल्यात काढून घ्यावे. पण जर रात्रभर तुम्ही ते तसेच म्हणजेच ती दुधाची पिशवी फ्रीजमध्ये ठेवू नये. त्यामुळे प्लास्टिकच्या पिशवीचे बारीक कण दुधामध्ये मिसळतात. हे आपल्या शरीरासाठी किंवा आरोग्यासाठी नुकसानकारक आहे. यासाठी दूध पिशवी किंवा दुधाचे पॅकेट बाजारातून आणल्यानंतर तुम्ही ही टीप नक्की फॉलो करा व टीप आवडली असेल तर तुमच्या मैत्रिणीला व तुमच्या मित्रपरिवाराला हा व्हिडिओ नक्की शेअर करा. अतिशय खास पुढील टीप आहे टीप नंबर 7. गावरान पद्धतीने किंवा आपल्या लहानपणी आपली आजी गावाकडे जशी बनवायची अगदी त्याचप्रमाणे जर त्याच चवीचं किंवा त्याच टेस्टचं अगदी आजीच्या आठवणीतलं पिठलं जर तुम्हाला बनवायचं असेल तर पिठले बनवताना ते नेहमी तव्यात बनवावे. यामुळे पिठलेला एक वेगळीच चव किंवा टेस्ट लागते. तसेच पिठले सहसा पातळ बनवावे. जास्त घट्ट पण बनवू नये. यामुळे ते खायला तितकेसे चविष्ट लागत नाही. तर तुम्ही पण तुमच्या आजीच्या आठवणीतलं पिठलं बनवताना ही टीप नक्की फॉलो करा. टीप नंबर 8. कोणताही पदार्थ बनवताना त्यात हिरवी मिरची घालताना त्यासोबतच थोडीशी बेडगी मिरची पावडर घाला. यामुळे पदार्थाला छान असा लालसर रंग येतो.
तर कोणताही पदार्थ जास्त कलर किंवा लालसर दिसण्यासाठी ही टीप ट्राय करू शकता. टीप नंबर 9. पुरी लाटताना पीठ लावून लाटण्याऐवजी तेल लावून लाटावी. यामुळे पुऱ्या जास्त तेल शोषणार नाहीत. अत्यंत खास टीप नंबर 10. छोल्याची उसळ करताना त्यात थोडासा का होईना गरम मसाला घालावा. यामुळे छोल्याची उसळ खूपच मस्त व खमंग अशी लागते. अत्यंत खास टीप नंबर 11. पनीर जर कडक झाले असेल तर त्याला सॉफ्ट बनवायचे असेल तर त्याला 10 मिनिट मिठाच्या पाण्यात ठेवा. यामुळे पनीर सॉफ्ट आणि स्पंजी होऊन जाते. प्रत्येक सुगरणीच्या कामी येईल अशी ही खास पुढील टीप आहे. टीप नंबर 12. गुलाबजामुन बनवताना खवा जर मिळत नसेल तर मिल्क पावडर वापरून लगेच गुलाबजामुन बनवा. प्रत्येक सुगरणीसाठी खास पुढील टीप नंबर 13. काळा मसाला वांग बनवताना त्यात तिळाचे कूट घाला आणि वांग पाणी न टाकता शिजवा. यामुळे भाजीला खूप छान अशी चव येते. तर आपल्या सर्वांची आवडती काळ्या मसाल्यातील वांग्याची भाजी बनवताना ही टीप ट्राय करा. टीप नंबर 14. रोज रात्री काही उपाय केले तरी झोप येत नसेल तर आवडत नसलेल्या विषयाचे पुस्तक वाचा. यामुळे तुम्हाला बोर होईल व लगेच झोप लागेल. प्रत्येक सुगरणीसाठी व गृहिणींसाठी अतिशय खास पुढील टीप नंबर 14. शेंगदाण्याची आमटी चविष्ट होण्यासाठी शक्यतो आमटी बनवताना त्यामध्ये ओले शेंगदाणे वापरावेत. ओले शेंगदाणे जर तुमच्याकडे नसतील तर शेंगदाण्याची आमटी बनवायच्या आधी 1 तास अगोदर शेंगदाणे पाण्यामध्ये भिजत घाला आणि भिजवलेल्या शेंगदाण्याची आमटी बनवा. अतिशय खास व लक्षात ठेवण्यासारखी पुढील टीप आहे. टीप नंबर 15. उपवासाचे डोसे बनवताना त्यामध्ये 1 बटाटा किसून घालावा. यामुळे उपवासाचे डोसे छान कुरकुरीत असे होतात. ज्यांना नॉनव्हेज खायला आवडतं त्यांच्यासाठी खास टीप नंबर 16. सुकी अंडी बनवताना अंड्याला मधून छेद करावेत व त्यामध्ये थोडेसे मीठ भरावे. यामुळे अंडी अळणी लागत नाहीत. तसेच मसाला हा आतमध्ये जातो. यामुळे सुकी अंडी खूपच जास्त चवदार व टेस्टी अशी लागतात. अत्यंत खास पुढील टीप नंबर 17. बाजारातून काकडी विकत आणल्यावर ती स्वच्छ धुवून ठेवा. पण जर काकडीवर डाग पडलेले असतील तर लगेच तिचा वापर करा, कारण अशी काकडी जास्त दिवस टिकत नाही. वरील टीप आवडल्यास मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व असेच नवनवीन व छान छान व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीला शेअर करायला अजिबात विसरू नका. चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.